बघा, एक काम 14 दिवसात करतो, तेच काम 21 दिवसात करतो. जर व एका वेळी ते काम सुरू करतात, परंतु ते काम संपण्याच्या 3 दिवस अगोदर ते काम सोडून निघून जातो, तर सदर काम पूर्ण करण्यास एकूण किती दिवस लागतील? प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर. लेकरांनो, लक्ष द्या. बारीक बारीक गोष्टी, काही महत्वाच्या गोष्टी टिपून घेत जा. इथं अ आणि ब लिहा. एक काम 14 दिवसात आणि ब तेच काम 21 दिवसात करतो. मग करायचं काय? या 14 आणि 21चा प्रथमतः लसावी काढा. दोन्ही ही संख्या 7च्या पाढ्यात. लक्ष द्या. 7 दोन्ही 14, 7 तिरी 21. लसावी म्हणजे काय हो सर? तर या उभ्या सारणीतील सामायिक हे बरेच वेळ झालं आणि या आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे असतो लसावी. जसं की 7 गुणिला 2 गुणिला 3, 7 दोन्ही 14 गुणिला 3 अर्थात 42 भाग. त्या कामाचे एकूण भाग 42 आहे. लक्ष द्या. आता आणि ब ची प्रतिदिन काम करण्याची कार्यक्षमता काढू. बघा, इथं लिहा, इथं लिहा ब. कामाचे एकूण भाग 42. ते काम 14 दिवसात करतो. 14 तिरी 42 होतात. याचा अर्थ हा एका दिवसात एकूण कामाच्या भागापैकी 3 भाग एवढं काम करतो. ब ची प्रतिदिन कार्यक्षमता काढायची सर. इथं 42 भागीला ब हा ते काम 21 दिवसात करतो. भाग द्या. 21 दोन्ही 42, उत्तर मिळालं 2 भाग. अर्थात एका दिवसात ब हा त्या कामाच्या एकूण भागापैकी 2 भाग एवढं काम करतो. लेकरांनो, मनाशी प्रश्न असा विचारा की दोघे मिळून एका दिवसात किती काम करतात? असा प्रश्न तुम्ही जर मनाशी विचारला तर त्याचं उत्तर 3 आणि 2 5 भाग. उत्तर मिळालं सर. काय हो? 5 भाग काम करतात दोघे मिळून एका दिवसात. मग आता या गणिताची मांडणी लक्षात घ्या. जरा असं गोंधळात टाकणारं गणित, पण तुमच्यासाठी इथं बारीक थोडीशी चाळणी करून सांगतो. इथं लक्ष द्या. दिवस आणि भाग. बघा, गणित काय म्हणते इथं? परंतु ते काम संपण्याच्या 3 दिवस अगोदर ते काम सोडून निघून जातो. ने जेव्हा काम सोडले तोपर्यंत दोघांनी मिसळून एकत्रपणे किती दिवस काम केलं, हा एक प्रश्न. आणि उरलेलं काम कोणाला करायचं? आता तर निघून गेला, एकट्या ब न करायचं. मग उरलेलं काम ब न किती दिवसात केलं? या 2 प्रश्नांची उत्तर म्हणून ही मांडणी. एका दिवसात दोघे मिळून एकूण कामाच्या भागापैकी 5 भाग एवढं काम करतात. काम संपण्याच्या
3 दिवस अगोदर निघून गेला, जाऊ द्या. कामाचे एकूण भाग हे 42 म्हणजे काय? कामाचे एकूण भाग लेकरं, एकूण भाग. कामाचे एकूण भाग 42 आहेत. पैकी एकूण भागाच्या प्रत्येक दिवशी हे दोघ जण मिळून 5 भाग एवढं काम करतात. मग त्यांचं एका दिवसांचं दोघां मिळूनच काम आहे 5 भाग. हा दिवस पहिला संपला. आता दुसरा दिवस काम होणार दोघां मिळून 5 भाग. दोघे एका दिवसात एकूण कामाच्या भागापैकी 5 भाग एवढं काम करतात. आता दिवस तिसरा निघला, काम 5 भाग. ओके. दिवस चौथा निघला, काम 5 भाग पूर्ण केलं. आता लेकरांनो दिवस 5वा निघला, काम 5 भाग झालं. किती काम झालं हे 5 दिवसात? 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20 आणि 5 25 भाग काम झाले. लक्षात घ्या. मग आता 42 मधून हे 25 भाग काम जर का वजा आम्ही करतो तर काम उरते 17 भाग. याचा अर्थ 3 दिवसाचं काम उरते आणि समोर 2 भाग एवढं काम उरते. 42 एकूण कामाचे भाग, 5 दिवसात या दोघांनी 25 भाग एवढं काम केलं. 42 भागातून 25 भाग वजा करा, उत्तर 17 भाग. म्हणजे या दोघांना ते काम उरकण्यासाठी 3 दिवस अवश्य लागतात आणि वरी आणखी 2 भाग काम तसंच राहते. आणि अशा वेळेस हा काम सोडून निघून जातो. मग आता आपण अर्ध्या उत्तरापर्यंत पोहोचलो. दोघांनी मिळून केलेलं हे 5 दिवसाचं काम. दोघांचं हे दोघांचं काय? 5 दिवसाचं काम. 5 दिवसाचं काम किती हो? 25 भाग. आता लक्ष द्या, कामाचे एकूण भाग लेकरांनो किती येतं? कामाचे एकूण भाग आहेत लेकरांनो 42. 5 दिवसात दोघांनी केलेलं काम आहे 25 भाग. काम उरलं किती? 12तून 5 गेले 7, 17 भाग उरलं. हे उरलेलं काम. आता हे उरलेलं काम कोणाला करायचं? अर्थात ब ला करायचं. ब ची प्रतिदिन काम करण्याची क्षमता काय आहे? 2 भाग. म्हणून 17 भाग आणि याला भागीला ब हा एका दिवसात एकूण कामाच्या 2 भाग एवढं काम करतो. हा भाग लेकरांनो 8.5 न जातो. 8.5 हे उत्तर येणार दिवसामध्ये. लक्षात घ्या. काम सोडून निघून गेल्यानंतर ब ला उर्वरित काम करण्यास याचा अर्थ असा 8.5 दिवस लागले. मग हे 8.5 दिवस आणि त्या दोघांनी मिळून केलेलं काम एकूण 5 दिवस. याचं उत्तर काय येणार? ही बेरीज करत आहोत आपण. लक्षात घ्या. 8 आणि 5 13 अर्थात 13.5 दोघांनी मिळून केलेलं काम 5 दिवस आणि उरलेल्या कामासाठी ब ला लागलेले 8.5 दिवस. या 2 युनिटची बेरीज करा. 13.5 दिवस एवढा अवधी सदर काम पूर्ण करण्यास लागतो. मात्र 13.5 दिवस हे उत्तर इथं दर्शवलं नाही. मात्र हे 27/2 हा जो अपूर्णांक आहे याला भाग देऊन पहा, त्याचं उत्तर 13.5 एवढं येते. म्हणून प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काय हो सर? तर 27/2. ओके. काळ, काम, वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.